पुण्यातील राजकीय आश्रयाखाली गुंडगिरी सुरू. स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर संजय राऊतांचा हल्लाबोल, तर या गुंडांना पोलीस आयुक्तांचा अभय असल्याचाही राऊतांचा आरोप. शक्ती कायदा येऊ नये म्हणून कोणी फिक्सर मंत्रिमंडळात बसलाय का? संजय राऊतांचा सरकारला सवाल. स्वारगेट डेपोमधल्या 23 सुरक्षा रक्षकांचं निलंबन. आजपासून नवीन सुरक्षा रक्षक कामावरती रुजू करण्याचे परिवहन मंत्र्यांचे आदेश. डेपो मॅनेजर, वाहतूक नियंत्रकाची चौकशी होणार. बस स्थानक प्रमुख आणि आगार व्यवस्थापकांची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत विभागीय चौकशी करा. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनराव यांना निर्देश. तसंच दोषी आढळल्यास तात्काळ निलंबित करण्याच्या सूचना. फरार दत्तागाडेला पकडून देणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस. पुणे पोलिसांकडून दत्तागाडेवरती 1 लाखांचं बक्षीस जाहीर. आरोपी गाडेवर आतापर्यंत 7 गुन्हे. स्वारगेट एसटी डेपोमधील सुरक्षेबाबत आगार व्यवस्थापकांनी पोलिसांना पत्र दिलं होतं. खासगी एजंट्स, तृतीयपंथी तसंच ऑटो रिक्षांचा त्रास वाढल्याबाबत घटनेच्या 3 दिवस आधी पत्र दिलं होतं. पोलिसांकडून कोणतीही कारवाई नाही. स्वारगेटमध्ये ज्या शिवशाही बसमध्ये घटना घडली ती बस फॉरेन्सिक तपासणीसाठी नेण्यात आली. रात्री उशिरा बस फॉरेन्सिक तपासणीसाठी. स्वारगेट बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी पुणे पोलिसांची 13 पथकं तैनात. आरोपी दत्तात्रय गाडेच्या मैत्रिणीची चौकशी. गाडेशी संबंधित इतर 10 लोकांची आणि आरोपीच्या आईवडील आणि भावाचीही चौकशी होणार. आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. जुन्या बसेस सुरू होणारच नसतील तर स्क्रॅपमध्ये काढाव्यात. शिवाय इतर डेपोमधील स्क्रॅप बसेसवरती कारवाई करण्याची गरज. अजित पवारांची प्रतिक्रिया. स्वारगेट बस स्थानकातील घटना म्हणजे पुणे पोलीस एसटी प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचा कळस. विजय वडेट्टीवारांनी पुणे बलात्कार प्रकरणावरनं सरकारवर टीका केली. गृह खात्यावरती ओढले ताशेरे. शिवशाही बसच्या दुर्दशेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर. शिवशाही बसचं दार अक्षरशः दोरीने बांधून ठेवण्याची चालकावर वेळ. स्वारगेट बस स्थानकातनं महिला कंडक्टरची 30,000 रुपये असलेली बॅग चोरीला. सुप्रिया फाळके असं महिला कंडक्टरचं नाव असून बाथरूमला गेले असताना बॅग गायब. पुण्यातील कल्याणीनगर परिसरात एका 20 वर्षीय कॅब ड्रायव्हरने महिलेसमोर गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना. रिअर व्ह्यू मिररमधनं पीडितेकडे पाहत लज्जास्पद वर्तन. महिलेची पोलिसात धाव. ड्रायव्हर सुमित कुमारला अटक. मुंबईमध्ये वायबी सेंटरला आज दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते एकत्र येणार. शरद पवारांचे सहाय्यक तुकाराम दुवाळी यांच्या शोकसभेसाठी सर्वजण उपस्थित राहणार. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबतची आज होणारी सुनावणी पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यता. आजच्या कामकाजात प्रकरणाचा समावेशच नाही. या प्रकरणाची 17 महिन्यांपासून सुनावणी झालेली नाही. नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडेच राहील. गिरीश महाजनच पालकमंत्री होणार. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची माहिती. कुंभमेळ्यामुळे पालकमंत्री पद अन्य कुणाला दिलं जाणार नाही. दिल्लीतील नेतृत्वाचा शिंदेंना स्पष्ट संदेश. नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला, मात्र रायगडच्या पालकमंत्रीपदाचा पेच अजूनही कायम. रायगडबाबत शिंदे आणि अजित पवारांनी एकत्र बसून निर्णय घेण्याचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे आदेश. लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता देण्यासाठी वित्त विभागाकडनं 3,490 कोटी. महिला बालविकास विभागाला वर्ग. आज महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता. नव्या निकषानुसार लाडक्या बहिणींची संख्या कमी होण्याची शक्यता. लाडक्या बहिणींची संख्या 9 लाखांनी कमी होण्याची शक्यता. न्यू इंडिया बँकच्या खातेधारकांना आजपासून 25,000 काढता येतील. त्यानुसार बँकेतून पैसे काढण्यासाठी अंधेरी पूर्वेतल्या शाखेबाहेर खातेधारकांची मोठी गर्दी. बदलापूर अत्याचाराच्या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्थापित समितीचा अहवाल हायकोर्टात सादर. शाळेत सीसीटीव्ही कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी अनिवार्य करा. समितीच्या अहवालात सूचना. इन्स्टाग्रामवर धमकीचं रील करणाऱ्या इचलकरंजीच्या फाळकूट दादाला पोलिसांचा दणका. कोल्हापूर गुन्हे अन्वेषण शाखेने दिली चांगलीच समज. ओमकार जगदाळेने मागितली माफी. इंद्रजित सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरच्या चौकशीसाठी कोल्हापूर पोलीस नागपुरात. मात्र गेल्या 2 दिवसांपासून प्रशांत कोरटकर नॉट रिचेबल.
इंद्रजित सावंत यांना फोन करून धमकी देणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, नागपूरच्या शिवराज्याभिषेक सोहळा समितीची मागणी. महाराष्ट्राची अस्मिता जपणाऱ्या मायबोली मराठी भाषेचा आज गौरव दिन. मराठीतील कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याची परंपरा. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचं गाव होणार कवितेचं गाव, राज्य सरकारचा निर्णय. मराठी भाषा दिनानिमित्त मराठी भाषा मंत्री उदय सामंत आज कुसुमाग्रजांच्या शिरवाडे वणी गावाला भेट देणार. नाशिकमध्ये कुसुमाग्रज विचार मंचातर्फे असे होते कुसुमाग्रज परीक्षेचे आयोजन. कुसुमाग्रजांच्या जीवनावरती आधारित प्रश्नमंजुषा, उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मराठी भाषा उपासक प्रमाणपत्र. नाशिकमध्ये एका आजीने थाटलेल्या हॉटेलमध्ये खाण्यासह पुस्तकांची मेजवानी. मराठी भाषेचं संवर्धन केल्यामुळे या 75 वर्षाच्या आजीचा राज्य सरकारच्या वतीने गौरव केला जाणार. मुंबईत शिवाजी पार्कावरती मनसेच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन. आज या कार्यक्रमात राज ठाकरे त्यांच्या आवडीच्या कविता वाचणार. नव्याने तयार करण्यात आलेल्या रवींद्र नाट्य मंदिराचं आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित राहणार. नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र कुंभमेळा प्राधिकरण निर्माण करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश. तसेच हा डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ म्हणून ओळखला जावा, यासाठी नियोजन करा. राज्य विधिमंडळाच्या विविध समित्यांची घोषणा. धर्मादाय खासगी रुग्णालय तपासणी समितीच्या अध्यक्षपदी आमदार नमिता मुंदडा, तर मुख्यमंत्र्यांची जवळीक असल्यामुळे सुरेश धस यांना मोठ्या पदाची संधी मिळणार असल्याची चर्चा. पुण्यातील चंदननगर येथील पाण्याच्या टाकीच्या मुख्य जलवाहिनीच्या कामामुळे आज पुण्यातील काही भागामध्ये पाणी कपात. खराडी, चंदननगर, वडगाव शेरी परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार. नागपूर शहरातही आज पाणी पुरवठा बंद राहणार. सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद असेल. जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीसाठी OCW आणि महानगरपालिकेचा निर्णय. मुंबईत पारा वाढला. नागरिकांच्या अंगाची काहिली. कुलाब्यात 35.3 अंश तर सांताक्रूजमध्ये 38.5 अंश, तर ठाण्याचा पारा थेट 39 अंशांवरती गेल्यामुळे सगळेच घामाघूम. म्हाडा आता वृद्धांसाठी अद्ययावत सुविधा असणारे वृद्धाश्रम बांधणार. पहिल्या टप्प्यात मुंबई आणि ठाण्यात वृद्धाश्रम बांधण्यात येतील. विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून पश्चिम रेल्वेने केला 1,72,00,000 दंड वसूल. विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरीय नेटवर्कची तिकीट तपासणी मोहीम तीव्र. सोलापूर विभागातून धावणाऱ्या 7 एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल. CSMT रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाच्या कामामुळे सिद्धेश्वर आणि हॉस्पेट एक्सप्रेस मुंबईऐवजी पुण्यापर्यंतच धावणार. पुढचा आठवडाभर महाडमध्ये वीरेश्वर महाराजांचा उत्सव. त्यानिमित्त 350 किलो रंगीत तांदळाचा वापर करून रांगोळी काढण्यात आली. सिंधुदुर्गाच्या वेंगुर्ल्यातील निवती समुद्र किनाऱ्याला ब्लू फ्लॅगचं आंतरराष्ट्रीय मानांकन मिळावं, यासाठी प्रयत्न. पर्यटनाला चालना मिळून गावात रोजगार उपलब्ध होईल, यासाठी निवतीवासियांचे प्रयत्न. ग्रामीण भागात मोफत आरोग्य कॅम्प चालवणाऱ्या डॉक्टर्सना आता महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडून खास रेटिंग पॉइंट्स मिळतील. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुदृढ करण्यासाठी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचा निर्णय. कराडमधल्या उंबरस गावातील नीलम शिंदे विद्यार्थिनीचा अमेरिकेत अपघात. मात्र तिच्याजवळ जाण्यासाठी पालकांना भारतातून व्हिसाच मिळेना. सर्व मंत्र्यांच्या घरच्या पायऱ्या झिजवल्या तरी दाद मिळाली नाही, पालकांचा आरोप. अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यातल्या गोळेगाव ग्रामस्थांचं 3 दिवसांपासून धरणं आंदोलन. पाझर तलावाची दुरुस्ती करून साठवण क्षमता वाढवण्यासाठी सिमेंटची भिंत बांधण्यात यावी, याच्यासाठी आंदोलन. यवतमाळच्या मारेगावातील देशी दारूचं दुकान बंद करण्यासाठी महिलांचं उपोषण. बनावट कागदपत्रांच्या आधारे गावात देशी दारूचं दुकान उघडल्याचा आरोप. धाराशिवमध्ये नावी इन्स्टंट लोन ॲपकडून मोबाईल रिचार्ज करण्याच्या ऑफरच्या नावाखाली फसवणूक. 1 रुपयात 3,999 रुपयाच्या वर्षभराच्या मोबाईल रिचार्जची ऑफरचा लाभ घेतलेल्यांकडून सक्तीची वसूल. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कोट्यावधीची रक्कम थकीत असलेल्या 60 जणांवरती जप्तीची कारवाई. यात काही बँकांच्या माजी कर्मचाऱ्यांचाही समावेश.
तुळजापूर ड्रग प्रकरणात एका प्रतिष्ठित व्यक्तीला तुळजापूर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती. आतापर्यंत एकूण 4 आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती. अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरात अफूची शेती, पोलिसांकडून झाडांची लागवड करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल. छत्तीसगड राज्यातून दुचाकी चोरून त्याची नंबर प्लेट बदलून गाड्यांची भंडाऱ्यात विक्री, तुमसर पोलिसांकडून 8 दुचाकींसह आरोपीला अटक. अमरावतीच्या अचलपूर पोलिसांकडून जुन्या एसटी स्टँडजवळ सापळा रचून जिवंत काडतूस विकणाऱ्याला अटक. त्याच्याकडून 1 देशी कट्टा, 1 जिवंत काडतूस अशा पद्धतीचा माल जप्त केला. हिंगोलीतल्या सेनगावात मधमाशांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू. हरभऱ्याचं पीक जमा करत असताना अचानक मधमाशांचा हल्ला. अमरावतीच्या तिवसामध्ये बसस्टॉप जवळील स्टेट बँकेच्या एटीएमवरती चोरट्यांचा डल्ला. 4.5 लाख रुपयांची रोकड लंपास चोरट्यांनी एटीएम मशीनही जाळलं. कांदिवली पश्चिम लिंक रोड जवळील लालजीपाडा परिसरात एका हॉटेलला आग. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. अरविंद केजरीवाल पंजाबमधून राज्यसभेवर जाण्याचं जवळपास निश्चित. आपचे राज्यसभेतील खासदार संजीव अरोडांना लुधियाना पश्चिम विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरवलं असल्यामुळे केजरीवालांचा मार्ग मोकळा. जम्मू काश्मीरच्या बांदीपोरात जोरदार बर्फवृष्टी. राजधान खिंडीत 3 फूट बर्फ साचला. अमेरिकेत फायर हाऊसची इमारत कोसळली. सेंट्रल न्यूयॉर्कमधली घटना. अमेरिकेतल्या एका अपार्टमेंटला आग. न्यूयॉर्कमधील बँक स्ट्रीटवरील इमारतीच्या छताला आग. इस्रायलमधून डझनभर पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका, तर हमासने गाझामध्ये ओलीस ठेवलेल्या 4 इस्रायलचे मृतदेह दिले ताब्यात. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की उद्या व्हाईट हाऊसमध्ये. झेलेन्स्की एका महत्त्वाच्या करारावरती स्वाक्षरी करण्यासाठी अमेरिका दौऱ्यावर. रशिया युक्रेन संघर्ष सुरूच. रशियाने 128 युक्रेनियन ड्रोन नष्ट केले, तर युक्रेनने 177 पैकी 110 रशियन ड्रोन्स हवेत नष्ट केल्याचा दावा. बॉक्स ऑफिसवरती कमाईचे विक्रम करणारा छावा चित्रपट आता तेलुगूमध्येही प्रदर्शित होणार. 7 मार्चला आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये तेलुगू भाषेत प्रदर्शित केला जाईल. विराट कोहलीची आयसीसीच्या वन डे फलंदाजीच्या क्रमवारीत 5व्या स्थानी झेप. शुभमन गिल अव्वल तर रोहित शर्मा 3ऱ्या स्थानावर. अफगाणिस्तानने इंग्लंडचा चॅम्पियन्स ट्रॉफीत 8 विकेट्सने पराभव केला. उमरजाई झादरान ठरले विजयाचे हिरोज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.